नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल वांडर विथ प्रीती। आज मी चाललेली आहे दिल्लीतील कुतुब मिनारला। मग त्याआधी आपण करूयात पेट पूजा। मग मी आले आहे छोले भटुरे खायला। छोले भटुरे इथलं खूप छान आणि टेस्टीही खूप होता। मग हे बघा, हे असे फुललेले छोले भटुरे बनवतात। त्यानंतर आम्ही मस्त नाश्ता वगैरे करून फायनली आम्ही आलो मेट्रो स्टेशनला। मग आता मेट्रोने आम्ही जाणार आहोत कुतुब मिनार बघण्यासाठी। मेट्रो स्टेशनवरून खाली उतरलो आणि लगेच रिक्षा वगैरे धरली। मग निघालो आम्ही कुतुब मिनारकडं। फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कुतुब मिनारच्या गेटकडं। मग आम्ही आतमध्ये जाणार आहोत। मेहरौली गावात असलेले हे कुतुब मिनार ही भारतात सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तूपैकी एक आहे। मिनार सुमारे 75.5 मीटर उंच आहे। जगातील सर्व उंच विटांचा मिनार मानला जातो। कुतुब मिनार बांधकाम 1999 साली कुतुबुद्दीन ऐबक याने सुरू केलं। या मिनारामध्ये एकूण 5 मजले आणि 379 पायऱ्या आहेत। मिनारच्या पाया खालच्या बाजूने मोठ्या आहेत आणि त्यावर जाताना तो हळूहळू अरुंद होत जातो। ही मिनार लाल, पिवळ्या वाळूच्या दगडापासून तसेच पांढऱ्या संगमरवरापासून तयार केलेल्या आहेत। कुतुब मिनार ही केवळ एक वास्तू नसून ती दिल्लीतील सुलतानतेच्या विजय प्रतीक मानला जाते। या मिनारच्या अरबी भाषेत कुराणातील आयती आणि सुंदर नक्षीकाम केले आहेत। ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने महत्त्वामुळे 1993 साली युनेस्को कुतुब मिनार जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला। आजही कुतुब मिनार भारतातील सर्व लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक इथं भेट देतात। ही मिनार 800 वर्षापेक्षाही जुनी आहे आणि अजूनही ताठ उभी आहे। आणि खरंच कुतुब मिनार खूप सुंदर आहे आणि बघण्यासाठी खूप छान जागा आहे। तुम्ही इथे येऊ शकता। त्यानंतर मी आलेली आहे मेट्रो स्टेशनला। आता मेट्रो स्टेशनवरून आम्ही जाणार आहोत लोटस टेम्पलला।
मग लोटस टेम्पललाही जाताना आम्ही मेट्रोनेच प्रवास करणार आहोत. फायनली मी पोचलेले आहे लोटस टेम्पलला. लोटस टेम्पलला येऊन आम्ही इथं बघितलं की खूप जास्त गर्दी होती आणि लाईनही खूप मोठी होती. मग आम्ही गेलो, लाईनला लागलो थोडा वेळ, एक 15-20 मिनिटं लागली आम्हाला या गर्दीला. मग थांबून आम्हाला आतमध्ये सोडलं. हा मंदिर भारतातील राजधानी न्यू दिल्ली येथे स्थित आहे. कमळाच्या आकारामुळे या मंदिराला लोटस टेम्पल असे नाव देण्यात आले आहे. हे मंदिर बहार धर्माचे प्रार्थना स्थळ आहे आणि इथे कोणत्याही धर्माचे लोक प्रार्थना किंवा ध्यान करण्यासाठी येऊ शकतात. या लोटस टेम्पलमध्ये इथं येऊन इतकं छान फील झालं की इथं येऊन पाहिलंच की गार्डनिंग वगैरे खूप सुंदर होतं आणि इथं खूप शांत वातावरण होतं. या मंदिराच्या भोवती सुंदर बागा आणि मऊ पाण्याचे तलाव आहेत, जे मंदिराचे सौंदर्य आणखी भर घालतात. इथे आत कोणत्याही देवाची मूर्ती नाही आणि कोणत्याही प्रकारचे धर्माची विधी केली जात नाही. इथे फक्त शांतता बसून ध्यान आणि प्रार्थना केली जाते. जसजसं आम्ही पुढे जात होतो, रांगही खूप मोठी होती. मग तसं आलो तिथं आम्हाला दिलं गेलं व्हाईट पिशव्यांमध्ये आम्हाला शूज, चप्पल वगैरे ठेवायचे होते. मग आमचे चपला वगैरे घेऊन आम्ही सरळ निघालो पुढं. जसं लोटस टेम्पल समोर येत होतं तसं खूप छान वाटत होतं. आणि असं म्हणलं जातं की मंदिर सुमारे 34 ते 40 मीटर उंच आहे आणि त्याच्या मध्यभागी असलेल्या प्रार्थनागृहात 2500 लोक बसू शकतात. आणि इथे कुठल्याही धर्म, जाती, वय किंवा लिंग यावर मर्यादा नाही. बहार धर्माचे तत्वज्ञान सांगतो की सर्व मानव समान आहेत आणि या मंदिराच्या इथे प्रत्येक व्यक्ती शांततेत अनुभव घेऊ शकतो. हे मंदिर फक्त धार्मिक स्थळ नसून एक पर्यटन आकर्षण देखील आहे. अनेक लोक इथे वास्तुकलेचा अभ्यास करण्यासाठी, छायाचित्रणासाठी आणि ध्यान करण्यासाठी येतात. त्यानंतर आम्ही गेलो पुढं आणि पुढं जाऊन बघितलं की लाईन लागलेली होती आणि इथं सगळ्यांना लाईनीनुसार सोडतात आतमध्ये. त्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की आतमध्ये व्हिडिओ, फोटो वगैरे अलाउड नाहीये. इथं फक्त ध्यान करा आणि शांततेसाठी लोक बसलेले असतात आणि आवाजही जास्त करून दिलं नव्हतं. तरी आम्ही आतमध्ये हे छोटंसं व्हिडिओ काढले होते. इतकं छान डिझाईन वगैरे केलं होतं लोटस टेम्पलमध्ये. खरंच खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही पण इथं व्हिजिट करा. लोटस टेम्पल खूप सुंदर आहे. मग परत आम्ही आलो मेट्रो स्टेशनला. आम्हाला जायचं होतं मेट्रो स्टेशनवरून अक्षरधाम टेम्पलला.
फायनली आम्ही पोहोचलो अक्षरधाम टेम्पलला. इथं येऊन बघितलं की खूप जास्त गर्दी होती आणि इथे येऊन कळालं की मोबाईल वगैरे आतमध्ये काहीच अलाउड नाहीये. मग आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतले आणि आम्ही तिथून निघालो हुमायूं टॉम्बसाठी. त्यानंतर आम्ही निघालो रिक्षा घेऊन हुमायूं का टॉम्बला. फायनली आम्ही इथं पोहोचलो. इथं वातावरण खूप शांत आणि छानही होतं. संध्याकाळचं वेळ होतं. इथं 6-6:30 नंतर एंट्री नाही. जसजसं हुमायूं टॉम्ब पुढे येत होतं तसं सेम ताजमहल आणि पॅटर्न दिसत होता. आणि हुमायूं टॉम्ब खरंच खूप मोठा आहे आणि सुंदरही दिसतो. आणि हे हुमायूं टॉम्ब असं म्हणलं जातं की हे 500 वर्षापूर्वीचं आहे. हे इतकं जुनं आहे तरी आत्तापर्यंत इतकं छान मेंटेन केलेलं आहे ह्याला. इथं गार्डनिंग वगैरे खूप छान केलेलं होतं आणि हे खूप मोठं आहे. मग चला बघूया पुढं. मग इथून आम्ही वर गेलो. ही शिड्या खूप उंच उंच होत्या आणि वर चढता चढता खरंच पाय दुखायला लागले. हे मकबरा खूप मोठा आहे आणि हे वरून बघा किती छान व्ह्यू आहे असा. संध्याकाळ झालेलं होतं तरी सगळी माणसं येतच होती. त्यानंतर आम्ही अख्खा मकबरा फिरून घेतलो. त्यानंतर मी आले सरोजनी मार्केटला. सरोजनी मार्केटला थोडंफार शॉपिंग वगैरे केलं. मी इथं जास्त काही व्हिडिओ वगैरे काढली नाही कारण की चार्जिंग वगैरे कमी होती. आणि सरोजनी मार्केट खरंच खूप मोठं आहे आणि छान आहे आणि गर्दीही खूप होती म्हणून आम्ही काही जास्त वेळ तिथं थांबलो नाही. मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.